नमस्कार. तर आज आपण इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणजेच ESR बघणार आहोत. ESR म्हणजे काय आहे? तर पहिले सेडिमेंटेशनचं मिनिंग माहीत करून घ्या. सेडिमेंटेशन म्हणजे काय? टू सेटल डाऊन, कुठेतरी खाली जाऊन थांबणं किंवा बसणं. तर ESR म्हणजे काय? तर आपण बघितले की ब्लडच्या व्हिडिओमध्ये की ब्लड हे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्सनी कंपोज्ड असतं. तर काय होतं, प्लाझ्मा वेगळा होतो आणि जे ब्लड सेल्स असतात ते खाली जाऊन एका याने बसतात. त्या ज्या रेटला ते जे रेट आहे त्याला ESR असं म्हणतात. तर आपण बघूया. इट इज द रेट ॲट विच इरिथ्रोसाइट सेटल डाऊन. ESR इज ऑल्सो कॉल्ड एज सेडिमेंटेशन रेट, सेड रेट और बेरनॅकीज रिॲक्शन. ते त्या सायंटिस्टवरून नाव पडलेलं आहे त्याचं. त्याच्यानंतर आहे डिटर्मिनेशन ऑफ ESR, हे महत्त्वाचं आहे. तर ते 2 मेथडने केलेलं आहे, वेस्टरग्रीन आणि विंट्रूप. तर वेस्टरग्रीन मेथड काय आहे? त्याच्या आधी ह्या 2 ट्यूब्स आहेत तेव्हा. ह्या वेस्टरग्रीन ट्यूब आहे आणि ही विंट्रूपची ट्यूब आहे. वेस्टरग्रीन मेथडमध्ये काय आहे? तर वेस्टरग्रीन ट्यूब इज यूज इन दिस मेथड, म्हणून त्याला वेस्टरग्रीन मेथड म्हटलं आहे. It is 300 mm long and open on both the ends. It is marked 0 to 200 mm from above. म्हणजे हे बघा, 0पासून ते 200 एवढे ते मार्क केलेले. त्याच्यानंतर फ्रॉम अबाव डाऊनवर्ड्स, वेस्टरग्रीन ट्यूब इज ओनली फॉर डिटर्मिनेशन ऑफ ESR. 1.6 ml of blood is mixed with 0.4 ml of 3.8% sodium citrate, अँटीकोॲग्युलंट आहे ते, अँड लोडेड इन द ट्यूब. म्हणजे काय करतात? सिम्पल आहे. तर ESR 1.6 ml ऑफ ब्लड, म्हणजे 1.6 ml ब्लड घ्यायचं आणि ते मिक्स करायचं 0.4 ml ऑफ 3.8% सोडियम सायट्रेटमध्ये आणि ते त्या ट्यूबमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर रेशो ऑफ ब्लड अँड कोॲग्युलंट इज 4:1. ह्या रेशोमध्ये ते असलं पाहिजे ते ट्यूबमध्ये. ट्यूब इज फिक्स टू स्टँड वर्टिकली अँड लेफ्ट अनडिस्टर्ब. म्हणजे त्या स्टँडवर अडकून ठेवायचं, त्याला काय हे करायचं नाही, हलवायचं वगैरे नाही. आणि 1 तासानंतर रीडिंग घ्यायची. एवढं सिम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे ती विंट्रूप. थोडीफार सिमिलर आहे. विंट्रूप ट्यूब जी आहे त्याला मार्किंग्स असे स्पेसिफाईड असतात, 0पासून 10पर्यंत आणि 10पासून 0पर्यंत. तर त्याची एक वेगळी सिग्निफिकन्स आहे, तो आपण बघूयात. विंट्रूप ट्यूब इज यूज्ड इन दिस मेथड. इट इज अ शॉर्ट ट्यूब आणि ते एकाच बाजूने ओपन असतं. वेस्टरग्रीन होती ती दोन्ही बाजूने ओपन होती आणि विंट्रूप आहे ती फक्त एका बाजूने ओपन असते. इट इज 110 mm लॉंग विथ 3 mm बोर. त्याचं जे होल असतो तो 3 mmचा असतो. आणि इट इज यूज फॉर डिटर्माइनिंग ESR. इट इज मार्क्ड ऑन द बोथ साईड. वन साईड मार्किंग फ्रॉम 1 to 10. 1 to 10 जे आपण मार्किंग म्हणजे 0 to 10वालं जे मार्किंग आहे ते ESRसाठी असतं. आणि दुसरं जे 10पासून चालू होणारं मार्किंग आहे ते PCVसाठी असतं. PCV काय आहे ह्याचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पण ते आत्ता लक्षात ठेवा की 10पासून जे चालू होतं ते PCV कॅल्क्युलेट करण्यासाठी असतं. अबाउट 1 ml ऑफ ब्लड इज मिक्स्ड विथ द अँटीकोॲग्युलेंट, इथॅलिन डायमंड टेट्राएसिटिक ॲसिड, EDTA. ब्लड इन द ट्यूब अप टू मार्क अँड ट्यूब इज प्लेस्ड ऑन विंट्रूप स्टँड. हे पण त्या मार्किंगपर्यंत ते ब्लड भरतात त्याच्यात आणि ट्यूब असते ती विंट्रूप स्टँडला अडकवून ठेवतात आणि ते पण रीडिंग 1 तासानंतर घेतलं जातं. त्याच्यानंतर नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ESR आहे ते मेल्समध्ये काय असतं? वेस्टरग्रीन्स बघूया पहिलं आपण. मेल्समध्ये 3 to 7 असतो, फिमेल्समध्ये 5 to 9 आणि इन्फंट्समध्ये 0 to 2. त्याच्यानंतर विंट्रूपमध्ये मेल्समध्ये 0 to 9, फिमेल्समध्ये 0 to 15 आणि इन्फंट्समध्ये 0 to 5. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ ESR. डिटर्मिनेशन ऑफ ESR इज एस्पेशली हेल्पफुल इन इन्फ्लेमेटरी डिसीज सच एज पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस,
rheumatoid arthritis, polymyalgia rheumatica and temporal arthritis. यातली एखाद दोन नावं लक्षात ठेवली तरी बास आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स इन्क्रीजिंग ESRची जी व्हॅल्यू आहे ती कशा ह्याच्यामुळे इन्क्रीज होते, तर ते आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ RBC, रॉलेक्स फॉर्मेशन, डिक्रीज इन नंबर ऑफ RBC आणि इन्क्रीज इन साईज ऑफ RBC. हे सगळं आपण मागच्या लेक्चर्समध्येच बघितलेलं आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स डिक्रीजिंग ESR कशामुळे डिक्रीज होतं, तर विस्कॉसिटी ऑफ ब्लड आणि इन्क्रीज इन नंबर ऑफ RBC, म्हणजे RBCचे नंबर वाढले तर ESR खाली जाणार. त्याच्यानंतर ॲप्लाइड फिजिओलॉजी बघून घेऊया आपण. ESR इन्क्रीजेस इन फॉलोइंग कंडिशन्स. कोणते, तर फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल. आपण जसं बघितलं मागे तसं इथे पण फिजिओलॉजिकल काय आहे तर एजमुळे, सेक्समुळे, त्याच्यानंतर मेल फिमेल यायच्या, त्याच्यानंतर मेन्स्ट्रुएशन आणि प्रेग्नन्सी ह्याच्यामुळे त्याच्यात व्हेरिएशन्स येऊ शकतात, ते थोडंफार इन्क्रीज होऊ शकतं. आणि पॅथॉलॉजिकलमध्ये काय आहे तर ट्युबरक्युलोसिस, ॲनिमियाचे सगळे टाईप्स एक्सेप्ट सिकल सेल ॲनिमिया, हे हायलाईट करते मी, त्याच्यात वाढत नाहीत. त्याच्यानंतर मॅलिग्नंट ट्यूमर्स, रुमेटॉइड आर्थरायटिस, रुमॅटिक फीवर आणि लिव्हर डिसीज. ESR डिक्रीजेस कधी, म्हणजे ESRची व्हॅल्यू डिक्रीज कधी होते तर ॲलर्जिक कंडिशन, सिकल सेल ॲनिमिया, पेप्टॉन शॉक, पॉलिसायथेमिया आणि सिव्हिअर ल्युकोसायटोसिस. तर एवढंच आजसाठी. ॲप्लाइड एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, पण एकदा पाठ केलेलं बरं. पण हा ESR हा जो मेन टॉपिक आहे तो वायवासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याहीपेक्षा असं आहे की हे ॲप्लाइड त्याचा ॲस्पेक्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बरेच वेळा आपण तो ESR हा टॉपिक निग्लेक्ट करतो, पण हा क्लिनिकली बघता खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सो तो एकदा समजून घ्या. खूप इझी टॉपिक आहे पण तितकंच महत्त्वाचं आहे.